पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील काणूर मेसाई येथील ढगेवाडी येथे 4 दिवसांपासून एक कोल्हा विहिरीमध्ये पडलेला होता। या भागातील वन विभागाचे कर्मचारी तसेच सर्पमित्राच्या मदतीने या कोल्ह्याला जीवदान देण्यात यश आले आहे। आज त्याला सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढून जंगलात मुक्त करण्यात आले आहे। काणूर मेसाई तालुका शिरूर येथील ढगेवाडी येथे दादासाहेब फडे यांच्या कोरड्या विहिरीमध्ये 4 दिवसापासून एक कोल्हा विहिरीमध्ये पडलेला होता। तर सोमवारी सर्पमित्र गणेश टिळेकर यांनी काही नागरिकांच्या मदतीने विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढत जीवदान देण्याचे काम केले। आज कानूर मेसाई तालुका शिरूर या ठिकाणी 4 दिवसापासून विहिरीमध्ये पडलेला एका कोल्ह्याला इथल्या युवकांनी, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि शिरूर तालुक्यातील एका सर्पमित्रांनी जीवनदान दिलेलं आहे। या ठिकाणी कानूर मेसाई येथील काही नागरिक आहे, त्यांची काही प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊया। त्यानंतर आम्ही काल आम्हाला वाटलं हा कोल्हा निघन पडला, म्हणजे गेला असं निघनवर, पण तो काय निघाला नाही। तर काल आम्ही सर्व मित्रांना किंवा वन विभागांना सांगितलं की पडलाय म्हणून, तर आज दुपारी आम्ही आणि त्यांनी हा वर काढला। मी सर्पमित्र गणेश टिळेकर, मला कानूर मेसाई या गावातनं सचिन कुकळ या युवकांचा फोन आला होता की एका विहिरीमध्ये कोल्हा पडला आहे। तर मी वन विभागाचे RFO तुषार डमडरे सर यांना कॉल केला असता त्यांनी मला सांगितलं की आमचे वनकर्मचारी येथील त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना मदत करा। तर मी इथं आल्यानंतर येथील युवक सोमनाथ कोळ आणि इतर बाकीचे युवक यांच्या मदतीनं तो कोल्हा काढून निसर्गात मुक्त केला आहे। माझं नाव हनुमंत कारपोळ, वन कर्मचारी। रात्री कोल्हा एक विहिरीमध्ये पडला होता। एक भक्ष्याच्या शोधात तो विहिरीत गेला, तो आज विहिरीतून बाहेर काढून सुरक्षित असल्यामुळे जंगलात सोडून देण्यात आला आहे। कोल्हा विहिरीमध्ये पडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार डमडरे यांना कळवली असता त्यांनी वन विभागाचे कर्मचारी हनुमंत कारकोड यांना या विहिरीकडे जाण्यास सांगितले। सर्पमित्र गणेश टिळेकर यांनी या ठिकाणी धाव घेतली। त्यावेळी अतिशय जुन्या अशा या पद्धतीच्या विहिरीमध्ये विहिरीतील कपारीमध्ये कोल्हा असल्याचे त्यांना आढळून आले। त्यानंतर गणेश टिळेकर यांनी विहिरीमध्ये उतरत पोते व दोरीच्या साहाय्याने मोठ्या शिताफीने या कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढले। यावेळी वन कर्मचारी हनुमंत कारकोड, सर्पमित्र गणेश टिळेकर व ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी शेरखान शेख, समाजशील न्यूज, शिक्रापूर, पुणे।